श्रावण महिना सुरू आहे, उपवासाचे दिवस आहेत आणि असा उपवास असताना अधेमध्ये काहीतरी खाण्याची इच्छा होते. काहीतरी गोड खायचं आहे का? काहीतरी वेगळं? हे साबुदाण्याचे लाडू पहा. हा एक लाडू जरी खाऊन बघितलात ना, तर पुढचा उपवास नक्कीच या लाडूंसाठी धराल, यात शंका नाही. तर हे लाडू बनवताना आपण साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे. बरं, हे लाडू पौष्टिक असण्याबरोबरच कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनणारे आहेत, त्यामुळे तुम्हाला नक्की आवडतील. सोबतच या लाडूंमध्ये असे पदार्थ वापरलेले आहेत जे तुमची शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता नक्कीच दूर करतील. चला तर मग हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते बघूया. तर साबुदाण्याचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1 वाटी साबुदाणा. तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर मोठ्या कपाचं किंवा मोठ्या वाटीचं प्रमाण घेऊ शकता. आता साबुदाणा आपल्याला छान असा मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा घेताना मी तो चाळून घेतला होता, म्हणजे त्यातला काही कचरा असेल तर तो निघून जातो. आता हा साबुदाणा आपल्याला त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. भाजून झाल्यानंतर एक साबुदाणा दाताखाली चावून बघायचा, हलका वाटला की समजायचं की साबुदाणा हा व्यवस्थित भाजला गेला आहे. तर आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की साबुदाणा मस्त कुरकुरीत असा भाजला गेला आहे. आता हा साबुदाणा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. आता त्याच तव्यामध्ये मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे. तर इथे मी पाऊण वाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं किसून घेतलेलं आहे. तर आता हे खोबरंसुद्धा आपल्याला त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि खमंग वास सुटेल तेव्हा कळेलच की खोबरं भाजून झालेलं आहे. तर खोबरं जास्त भाजायचं नाही, म्हणजेच करपवायचं नाही, नाही तर त्याचा कडवट स्वाद लाडवांना येऊ शकतो. आता खोबरं माझं भाजून झालं आहे, ते सुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेतलं. आता त्याच तव्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर शेंगदाणे इथे मी पाऊण वाटी इतकेच घेतलेले आहेत. आता शेंगदाणेसुद्धा अगदी मंद आचेवर खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथे शेंगदाणेसुद्धा मी अगदी खरपूस असे मंद आचेवर भाजून घेतलेत. ते सुद्धा मी ताटामध्ये काढून घेणार आहे. आता भाजून घेतलेली सगळी जिन्नस ताटामध्ये काढून घेतलेली आहेत आणि हे आता थंड होऊ द्यायचे. आता भाजून घेतलेली तीनही जिन्नस अगदी व्यवस्थित थंड झालेली आहेत. तुम्ही बघू शकता, खोबरं हातावर चुरून घेतलं की छान असा चुरा होतो त्याचा. आता जो साबुदाणा आपण भाजून घेतला आहे तो मिक्सरमधून आपण चांगला बारीक असा दळून घ्यायचा आहे. तर त्याकरिता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. साबुदाणा व्यवस्थित भाजला गेला असल्यामुळे त्याचं पीठ पटकन होतं. तर बघा, हा साबुदाणा मी मिक्सरला बारीक असा फिरून घेतला. याचं मस्त बारीक असं पीठ तयार झालेलं आहे. आता हे साबुदाण्याचे लाडू पचनाला अगदी हलके फुलके व्हावेत आणि आणखी चविष्ट बनावेत याकरिता आपण हे साबुदाण्याचं बारीक दळलेलं पीठ भाजून घेणार आहोत. आणि त्याकरिता इथे मी सेम तव्यामध्ये, म्हणजे ज्यामध्ये मी सगळी जिन्नस भाजून घेतली त्याच तव्यामध्ये मी पाव वाटी इतकं तूप घेतलं आहे. आता तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण साबुदाण्याचं दळून घेतलेलं पीठ घालूया आणि हे छान असं मस्त खमंग भाजून घेऊया. आता हे आपण कमी गॅस करून छान असं खमंग भाजून घेऊयात. या पिठाचा भाजण्याचा सुगंध घरभर सुटेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. आता साधारण 5 मिनिटानंतर या पिठाचा रंग बदलला आहे आणि याचा सुगंधसुद्धा छान असा पसरला आहे आणि या पिठाचं टेक्स्चरसुद्धा रवाळ असं झालं आहे. याचाच अर्थ हा साबुदाण्याचं हे जे पीठ आहे ते छान असं फुललं आहे आपण भाजून घेत असताना. तर आता आपण हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊ. आता पीठ थंड होईपर्यंत आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत त्याचं मिक्सरमध्ये कूट बनवून घेऊ. तर शेंगदाण्यांची मी थोडीफार सालं काढून घेतलेली आहे. तुम्ही नाही काढायची असेल तर नाही काढलात तरी देखील काही हरकत नाही. तर हे बघा, आपण इथे शेंगदाण्यांचं कूट करून घेतलेलं आहे. अगदीच पीठ केलेलं नाही आहे, थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे, म्हणजे ते लाडू खाताना खूप छान लागतं. तुम्हाला एकदम बारीक करायचं असेल तरी देखील करू शकता. मिक्सर चालू बंद करत करत पल्स मोडवरच मी हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे. आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया.
आता खोबरं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं नाही आहे, कारण खोबरं छान असं खमंग भाजलेलं आहे, त्यामुळेच हातावर चुरला तरी देखील त्याचा चुरा होत होता, म्हणूनच मी मिक्सरला फिरवून घेतलेलं नाही आहे. आणि तसं पण आपण हे मिश्रण मिक्सरला पुढे एकदा फिरून घेणारच आहोत. आता साबुदाणा आपण 1 वाटी इतका घेतलेला आहे आणि त्याकरिताच 1 वाटी इतकं गूळ मी चिरून घेतलेला आहे. आता हा गूळसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर 1-2 चमचा गूळ जास्त घातला तरी देखील काही हरकत नाही. मिश्रणामध्ये मी पाव चमचा वेलची पूड घालून घेतली होती. तर गूळ असा थोडासा चुरून घेतला मिश्रणामध्ये एकजीव करण्यासाठी. आता या मिश्रणामध्ये तुपाचा जास्त वापर नाही आहे आणि गूळसुद्धा अगदी व्यवस्थित असं एकजीव झालेलं नाही आहे, त्याकरिताच आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेणार आहोत. म्हणजे काय होईल तर गूळसुद्धा आपलं चांगलं एकसंध होईल. आता हे मी बनवलेलं मिश्रण 2 बॅचमध्ये मिक्सरमध्ये वाटलं जाईल. हे मिश्रण मिक्सरमध्ये अशा प्रकारे फिरवून घेतल्यामुळे मिश्रणाला तूप मस्त सुटतं आणि आपलं गूळसुद्धा चांगलं एकजीव होतं. अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. ताटामध्ये काढून घेतलं आणि दुसऱ्या बॅचचं सुद्धा मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तरी बघा दुसऱ्या बॅचचं सुद्धा मिश्रण मी फिरवून घेतलं आहे. पाहिलात ना पद्धत किती साधी सोपी आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हे लाडू अगदी झटपट बनवू शकता. आता लगेचच लाडू वळायला घेऊ. तर लाडू वळताना तुम्हाला लक्षात आलं असेल की मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे यातलं तूपसुद्धा मस्त रिलीज झालं आहे, सुटलंही याला तूप आणि गुळाचा एकही खडा शिल्लक राहिलेला नाही आहे. मस्त असे एकसंध हे मिश्रण तयार झालं आणि लाडूसुद्धा आपण अगदी सहजरित्या वळू शकतो आहे, तुम्ही बघू शकता. तर आता लाडूवर लावण्यासाठी कुठल्याही ड्रायफ्रूट्सचे असे काप करून घ्यायचे. मी इथे काजू घेतलेला आहे तुकडे करून, तर काजू मी यावर लावून घेतलेला आहे. दिसायला अगदी सुरेख दिसतो. तुम्ही बदाम, पिस्ता यापैकी काहीही यासाठी घेऊ शकता. आपण जसजसा हा लाडू हातावर फिरवत जातो तसतसं हाताच्या उष्णतेने यावर एक शाईन येते, जी फार सुंदर दिसते. तर मस्त असा हा लाडू मी या ठिकाणी वळून घेतलेला आहे, अगदी गोल गरगरीत. तर इतर मिश्रणाचे सुद्धा आपण भरभर असे हे लाडू बनवून घेऊ शकतो, कारण साहित्य अगदी योग्य प्रमाणात घेतल्यामुळे मिश्रणसुद्धा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. मी घेतलेल्या प्रमाणात इथे 9 ते 10 लाडू बनवून तयार झालेत. श्रावण महिन्याच्या या उपवासांमध्ये आपल्याला अधेमध्ये काहीतरी खाण्याची इच्छा होते, तेव्हा अशा प्रकारचे हे पौष्टिक असे उपवासाचे लाडू तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. आणि जरी उपवास नसला तरी देखील तुम्ही हे लाडू बनवू शकता. हे लाडू खूप फायदेशीर आहेत. याच्यामध्ये असलेला शेंगदाणा, गूळ यामुळे हिमोग्लोबिनसाठी रामबाण उपाय आहे. तर आजची ही श्रावण स्पेशल उपवासाच्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. तसंच रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.